नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या इग्नाइट पाठशाला या यूट्यूब चॅनलला। आणि NMMS या परीक्षेसंदर्भात बरेच पालकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत। जसं परीक्षा केव्हा होणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय असते, किंवा परीक्षेचे फॉर्म कधी सुटणार आहेत, परीक्षेचे फॉर्म आम्ही केव्हापर्यंत भरायला पाहिजे, कोणते विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात, या सर्व प्रश्नांचं डिस्कशन आजच्या आपण या सेशनमध्ये करणार आहोत। तर बघा, आजच्या सेशन मध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रश्नांचं डिस्कशन करायचं आहे, कोणत्या कोणत्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत। तर परीक्षा केव्हा होईल हा सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो। कोणते विद्यार्थी हे परीक्षा देऊ शकतात, शिष्यवृत्ती किती मिळत असते, NMMS परीक्षा दिल्यानंतर शिष्यवृत्ती किती आहे, आणि ही 2025 संदर्भातली मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे। परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, आणि सोबतच या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का। ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला पाहिजे आहे। पण त्या अगोदर मला तुम्हाला एक महत्त्वाची सूचना, महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजेच आपल्या इग्नाइट प्लॅटफॉर्मला नुकतंच जवाहर नवोदय विद्यालयाची बॅच जॉईन झालेली आहे, बॅच सुरू झालेली आहे। तुम्हाला जर ही बॅच परचेस करायची असेल, कोर्स परचेस करायचा असेल, तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, ऍप्लिकेशनवर जाऊन तुम्हाला कोर्स थेट परचेस करता येणार आहे। आणि सोबतच अशा प्रकारच्या सर्व परीक्षांची माहिती, जसं हीच परीक्षा नाही तर शालेय जीवनामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा असतात, तर त्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या माहितीसाठी पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी हे आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला शालेय जीवनामधील सर्व स्पर्धा परीक्षा, नवोदय झालं, शिष्यवृत्ती झालं, प्रत्येक स्पर्धा परीक्षेची माहिती तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपला मिळणार आहे। ही व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ही लिंक वरून व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। आणि जर या संदर्भात कुठलीही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता। हा आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कुठल्याही परीक्षेची माहिती किंवा तुम्हाला असलेल्या अडचणी आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकता। तर आपण थेट पहिल्या प्रश्नाकडे जाऊया आपल्या, की NMMS ही परीक्षा केव्हा होणार आहे, 2025 मध्ये ही परीक्षा केव्हा होणार आहे। तर परीक्षेची जी दिनांक आहे हे 21 डिसेंबर आहे, आणि प्रत्येक वर्षी ही परीक्षा डिसेंबर महिन्यातच होत असते। डिसेंबर महिन्यातला कुठलाही एक रविवार तिथे पकडला जातो, आणि या वर्षीची 2025 ची परीक्षा ही 21 डिसेंबरला असणार आहे। सोबतच आता फॉर्म केव्हा सुरू होणार आहे, तर 12 सप्टेंबर पासून फॉर्म सुरू झालेले आहेत, 12 सप्टेंबर पासून। आणि फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत आपल्याला, 12 सप्टेंबर पासून तर 11 ऑक्टोबर पर्यंत, 11 ऑक्टोबर पर्यंत। ठीक आहे, पण ही तारीख 30 ऑक्टोबर पर्यंत वाढलेली आहे। पण जर तुम्ही 11 ऑक्टोबरच्या नंतर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला तिथे एक्स्ट्रा फीज लागणार आहे। ठीक आहे, जसं जसं तारीख वाढत जाईल 11 ऑक्टोबरच्या नंतर, तर फीस सुद्धा तुमची वाढत जाणार आहे। आणि हे संपूर्ण फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी ही तुमच्या शाळेची असणार आहे। तर शाळेमध्येच हे फॉर्म भरून घेतले जातात, 11 ऑक्टोबर पर्यंत हे फॉर्म भरून घेतले जातील। 11 ऑक्टोबर पासून तर 30 ऑक्टोबर पर्यंत एक्स्ट्रा फीस घेऊन देखील हे फॉर्म भरले जाणार आहेत। 12 सप्टेंबर पासून फॉर्मची सुरुवात झालेली आहे, आणि परीक्षा ठरल्याप्रमाणे 21 डिसेंबरला असणार आहे। आता ही परीक्षा देणार कोण, कोणते कोणते विद्यार्थी आहेत जी ही परीक्षा देऊ शकतात, तर सर्वात पहिला आणि महत्त्वाचा पॉइंट, 8वी मध्ये शिकत असलेले सर्व विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात। कोणते विद्यार्थी, जे 8वी मध्ये शिकत आहेत असे विद्यार्थी। पण त्यासाठीही काही अटी आहेत। 8वी मध्ये शिकत असतानाही त्यांच्या पालकांचे उत्पन्न हे 3,50,000 पेक्षा कमीच असावे, ही पहिली अट आहे। दुसरी अट, आणि बरंच तुम्हाला दिलेलं आहे की त्यांना अर्थातच उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांकडे सादर करावा लागणार आहे। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, 7वी मध्ये त्या विद्यार्थ्याला किमान 55% गुण असावे। किमान किती गुण असावे, 55% गुण असावे। आणि जर तो मुलगा SC किंवा ST कॅटेगरीचा आहे तर त्याला 50% गुणांची मर्यादा तिथे असणार आहे, 50% गुण असणे आवश्यक असणार आहे। ठीक आहे, तर 8वीत असलेला विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो, पण उत्पन्नाची आणि मार्कांची मर्यादा तिथे तुम्हाला दिसते, 7वी मध्ये किमान 55% गुण असणं गरजेचं ठरणार आहे। दुसरा, आता कोणते विद्यार्थी यासाठी अपात्र असणार आहेत, तर विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी। आता ही जी परीक्षा देणार आहे हे सरकारी शाळेमधले विद्यार्थी जे आहेत हेच देऊ शकतात। तर विना अनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकणार नाहीत। केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकणार नाहीत। जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शिकणारे विद्यार्थी सुद्धा ही परीक्षा देऊ शकत नाहीत। शासकीय वसाहतीगृह
म्हणजे जे गव्हर्नमेंट हॉस्टेलचा ज्यांनी फायदा घेतलेला आहे, भोजन व्यवस्थेचा किंवा शैक्षणिक सुविधांचा लाभ ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे त्यांना सुद्धा ही परीक्षा देता येणार नाही आणि सैनिकी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकत नाही आणि ही परीक्षा शासकीय शाळांमध्येच लागू आहे. ठीक आहे, तर हे पण एक तुम्हाला विचारात घ्यायचं आहे. आणखी एक महत्वाचा प्रश्न की या परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती किती मिळत असते. NMMS परीक्षा आपण क्वालिफाय झालो तर आपल्याला शिष्यवृत्ती किती मिळेल, तर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्याला 9वी ते 12वी किती वर्ष झाले, 4 वर्ष, 9वी ते 12वी 4 वर्ष 1000 रुपये प्रति महिना म्हणजे वार्षिक किती भेटेल, 12,000 रुपये. आणि असे 4 वर्षाचे, एका वर्षाचे 12,000, याप्रमाणे 4 वर्षाचे 48,000 रुपये स्कॉलरशिप एकूण मिळत असते. किती मिळत असते, 48,000 रुपये स्कॉलरशिप मिळत असे. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी 9वी व 11वी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. म्हणजे तो विद्यार्थी 9वीत किंवा 9वी ते 11वी, बरोबर, 9वी व 11वी यामध्ये फेल होता कामा नये. प्रथम संधीमध्येच तो उत्तीर्ण झाला पाहिजे. 10वी मध्ये त्याला किमान 60% गुण आवश्यक आहेत. 10वी मध्ये गेल्यानंतर त्या विद्यार्थ्याला किमान 60% गुण मिळालेच पाहिजे. पण जर SC ST कॅटेगरी मध्ये असेल तर 55% गुण असतील तरीही चालेल. ठीक आहे, तर ही शिष्यवृत्ती किती मिळते या संदर्भातली एक माहिती आहे. 48,000 ची शिष्यवृत्ती असते, पण त्यामध्येही काही अटी आहेत. 9वी आणि 11वी मध्ये तुम्हाला पहिल्याच अटेम्प्ट मध्ये परीक्षा पास करावी लागेल, फेल होऊन चालणार नाही. आणि SC ST जर असाल तर 55% आणि इतर जे प्रवर्ग आहेत त्यासाठी 10वी मध्ये किमान 60% गुण मिळवणे हे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे, आपला पुढचा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना किंवा पालकांना हाही प्रश्न असतो की परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. तर परीक्षेच्या स्वरूपामध्ये याचे 2 पेपर होत असतात. कुठले 2 पेपर आहेत पहा, तर एक असतो मेंटल ॲबिलिटी टेस्ट ज्याला आपण मॅट असंही म्हणतो आणि दुसरी असते स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. म्हणजेच याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक सॅटची परीक्षा असते. तर दोन्ही पेपर असतात. 2 पेपरचा जर तुम्ही टाइम पाहिला तर एक पेपर हा सकाळी 10:30 वाजल्यापासून ते 12 वाजेपर्यंत असतो आणि दुसरा पेपर असतो आपला 1:30 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत. आणि मध्ये जो विश्रांती टाइम आहे हा 12:30 वाजल्यापासून तर 1:30 वाजेपर्यंतचा तिथे विश्रांती टाइम असणार आहे. पहिला पेपर जर तुम्ही नीट बघितला तर 90 प्रश्न 90 गुण म्हणजेच 90 मिनिटांचा कालावधी आहे. 90 मिनिटं म्हणजेच किती तास झाले इथे, तर 1.5 तासाचा कालावधी असणार आहे. दुसऱ्या पेपर मध्ये पण 90 प्रश्न 90 गुण आणि 90 मिनिटं म्हणजे 1.5 तासाचा कालावधी राहणार आहे. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, विद्यार्थ्यांना 40% मिनिमम गुण या परीक्षेला घ्यायचे आहेत. किती घ्यायचे आहेत, तर दोन्ही विषय मिळून 40% गुण आवश्यक आहे, तरच तुम्हाला समोर जे आहे परीक्षेसाठी पात्र होणार आहे. ओके, आता निगेटिव्ह मार्किंग असते का, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की निगेटिव्ह मार्किंग असते का. तर याला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, कुठलीही निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेला नसते. ठीक आहे, 1.5 तासाचे 2 पेपर आहेत आणि अतिशय सोप्या पद्धतीचं आपण म्हणू शकतो. स्ट्रक्चर परीक्षेचं रचना जी आहे अतिशय सोप्या पद्धतीची ठेवलेली आहे आणि याला कुठलीही निगेटिव्ह मार्किंग या आपल्या परीक्षेला नसणार आहे. ठीक आहे, तर कुठलीही निगेटिव्ह मार्किंग आपल्या परीक्षेला नाहीये. तर ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं पोहोचवलेली आहे आणि तुम्हाला जर इतर काही सुद्धा प्रश्न असतील तर ते तुम्ही आपल्या चॅट बॉक्सला किंवा कमेंट बॉक्सला सांगू शकता. सोबतच काही सूचना, जसं जवाहर नवोदय विद्यालयाची जी आपली बॅच आहे ती सुरू झालेली आहे. तर बॅच जर तुम्हाला जॉईन करायची असेल तर आपल्या ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ऍप्लिकेशनवर जाऊन थेट बॅच परचेस करू शकता, बॅच व्हिजिट करू शकता, बॅचचा कंटेंट बघू शकता. आणि सोबतच जर तुम्हाला अशाच विविध परीक्षांची माहिती पाहिजे असेल किंवा वेगवेगळ्या परीक्षा येतात किंवा विविध योजना आहेत ज्या शालेय स्तरावर घेतल्या जातात, तर त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर हा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप पालकांनी जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि NMMS किंवा इतर शालेय जीवनातील कुठल्याही परीक्षा संदर्भात तुम्हाला काहीही अडचणी असतील तर तुम्ही त्या मला चॅट बॉक्समध्ये सांगू शकता.